गोळ्याविषयी तर तुम्हाला बऱ्याचशा माहिती दिलेली आहेत. तुम्ही जाऊन तिथे भरती पण बघून आलेत. आपले बरेचसे मित्र आता भरतीला पण गेलेत. प्रत्येकाची आपली आपली टेक्निक असते. म्हणजे मी सांगायला हीच परफेक्ट टेक्निक आहे, दुसरं सांगतं ही चुकीची असं नाही आहे. आपल्या आपल्या आयडियानं प्रत्येकजण दिलेत, पण त्याच्यात त्याच्या कॉमन गोष्टी आहेत. त्या कॉमन गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता तुम्ही काही विद्यार्थी एकदम करायला जातात, काही इथं जातात. तुमची कशी कॅपॅसिटी आहे, तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं ते करा. आता समजा मी सांगेल असं की एक स्टेप घेतली, 2 स्टेप घेतली, ठीक आहे. 2 स्टेप घेतली, पुन्हा गोळा हा इथं घेतला. गोळा खांद्यावर घ्यायचा. खांद्यावर 2-4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. खांद्यावर घ्यायचा. तुम्ही ह्या हातातलं जेवढं कमीत कमी अंतर ठेवाल तेवढा बॉडीमध्ये इथं तुमच्या ताकद येते. तुम्ही जेवढा असं ठेवाल गोळा बोटावर घेतला तर हा जेवढा दूर ठेवाल तेवढे तुमच्या हातावर प्रेशर येतं, ताकद येत नाही. म्हणून गोळा काय करायचा, इथं ठेवायचा. ठीक आहे. ही गोष्ट इथं ठेवली, परफेक्ट खांद्यावर ठेवायचा, हातावर जोर द्यायचा नाही आहे. ठीक आहे. आता समजा तुम्ही 2 वेळेस पोझिशन घेतली. एक म्हणजे शरीराला मोशनमध्ये आणण्यासाठी स्विंग द्यायचे. ठीक आहे. हे 2 झालं. आणि तिसऱ्या वेळेस ठीक आहे, हा समोर बॉडीला पूर्ण ताण दिला, ट्रेस दिला, पोझिशन घेतली अशी. ठीक आहे. आणि हा उजव्या पायाचं काय काम आहे, इकडे पाठीमाग कसं दबतो आपण, ह्या पायामध्ये ताकद यावं. म्हणजे जस्ट लाईक काय करणार, हा पाय स्प्रिंगचं काम करतो. ठीक आहे. तर स्प्रिंगच्या कामासाठी त्याला ट्रेस द्यायचा आणि पुढं एम ठेवायचं, टार्गेट ठेवायचं. जसं अर्जुनाला काय दिसत होतं माशाचा, फक्त काय दिसत होता, डोळा दिसत होता ना, तसं तुम्हाला काय दिसलं पाहिजे, आउट ऑफची रेंज कुठे आणि कुठे फेकायचं. ठीक आहे. सेम ज्या स्पीडनं तुम्ही पाय मोजत आलं त्या स्टेपनं असं द्यायचं. ठीक आहे. ते पोझिशन घेतली, ते सॉरी दुसरं काय सांगितलं तुम्हाला मी, जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात, शेवटच्या स्टेपला असा गोळा फेकून देतात. तुमच्या पायात अंतर किती आहे, जवळपास 3 फूट. जर हा फेकताना तुम्ही जर पाय असा आणला तर जवळपास एवढा गोळा पुढे वाढतो. ठीक आहे. पण ते आपण लक्ष देत नाही. कशामुळं, आपण काय तर उलटं पुलटं कुणाचं बघून शिकतो आणि पुन्हा लक्ष देत नाही. जे नवीन विद्यार्थी आहे त्याने काय करायचं, स्टेप बाय स्टेप शिकायचं. काय सांगतो मी, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यानं हा चांगला गोळा फेकते, हा त्याच्यापेक्षा चांगला फेकते, तो वाईट फेकते, कुणाचं बघून काय शिकतात ते नाही करायचं. सुरुवातीला आपला गोळा किती जात आहे हे अजिबात बघायचं नाही. आपण स्टेप शिकतो का हे महत्त्वाचं आहे. म्हणून काय, आता हा पाय इथं आहे. आता तुम्हाला 2-3 वेळेस गोळ्याचं उदाहरण दिले मी. आता शेवटच्या स्टेपला तुम्ही असा गोळा फेकला आणि असाच फेकला. ठीक आहे. हा कुठं पडला गोळा, इथं. लक्ष द्या काय फरक पडतो पाय पुढं आणल्यामुळं. हा इथं गोळा फेकला आणि शेवटचा गोळा, नेक्स्ट गोळा काय केला तुम्ही, हा पाय पुढे घेतला आता असा आणि असा टाकला. कुठं पडला, इथं. इथं पडला. काय केल्यामुळं, फक्त पाय पुढं आणल्यामुळं. फरक किती पडला, 1 फूट आणि 4 बोट. म्हणजे तुमचे जिथं 8 मार्क पडत होते किती झाले, 10 मार्क. जिथं 10 होते तिथं 12. कशामुळं, तुम्ही ताकद तेवढीच लावली, पळत तेवढेच आलात, फक्त काय केलं, पाय पुढं आणला. आणि दुसरं काय, ह्याच्यामध्ये हा पाय पुढं आणल्यानंतर तुम्ही 100% पुढं पळणार, पुढं पडणार तुम्ही. तर न पडण्यासाठी काय करायचं, हा हात पाठीमागं आणायचा. ठीक आहे. आणि ही लाईन कधीच क्रॉस नाही करायची. आपण बरेचसे भरतीला विद्यार्थी बघतोय की तिथं जे पोलीस बांधव आहेत ते तुम्हाला रिजेक्ट करतात किंवा फॉल करतात. त्यासाठी की तुमचा एक तर पाय इथं लागतो किंवा तुम्ही पुढं पडता किंवा पुढून बाहेर जाता. असं नाही. हा इथून तुम्ही गोळा फेकला, सेम इथून वापस निघून जा. असं जर फेकलात तुम्ही तर तुमचा गोळा आउट ऑफ जाऊ शकतो किंवा आणखी चांगला होऊ शकतो. पण स्टेप बाय स्टेप शिकायचं. जसं आता एक फेकून दाखवतो मी. हा गोळा घेतला, 1 स्टेप, 2 स्टेप. ठीक आहे. हा पूर्णपणे कंदावर ठेवा गोळा. ठीक आहे. त्याला असं वेगवेगळ्या तुमची प्रॅक्टिस असेल, नो प्रॉब्लेम. कोणी कसं फेकतं त्याच्याकडे बघायचं नाही. पण स्टाईल मारण्यामध्ये वेळ नाही वाया घालायचा. ठीक आहे. असा फेकायचा, कोणी मागून घेते, ठीक आहे. जर तुम्हाला चांगली सवय असते ते पण काही चुकीचं नाही. आपल्याला कुणाची चूक काढायची नाही. पण तुम्ही कसं चांगलं होतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हा गोळा घेतला इथं, पूर्ण कंद्यावर ठेवला. 1, 2 आणि तिसऱ्याला काय काय सांगितलं होतं, उजव्या पायाची स्प्रिंग बनवायची. ठीक आहे. डाव्या हाताचे बॅलेन्स बनवायचं आणि पुढचा एम घ्यायचा अर्जुनासारखा. ठीक आहे. एम घेतला, ठीक आहे. मी पडलो का पुढं, नाही तुम्ही मॅक्झिमम पडता का,
तर तुम्ही हा हात पाठीमागं आणत नाही आणि इथून गोळा फेकता असं, तुम्ही असं फेकता आणि हा असा, तर तुमचा एवढा फरक पडतो, 1.5 फुटाचा फरक पडतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी बेसिक आहेत. बेसिक गोष्टी जर आपण शिकल्या तर आपण चांगलं करू शकतो. त्याच्यामुळे बेसिक गोष्टी शिकल्या. ठीक आहे. चल.